नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। प्रभाग 4 मधील भाजप उमेदवारांचा जोरदार प्रचार। कलावती माता मंदिर, जनहित कॉलनी, दत्त कॉलनी पश्चिम मध्ये घर टू घर प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। प्रभाग 4 मधील भाजपचे उमेदवार अपर्णा शेट्टे, विद्या नलवडे, मोहन वाटवे आणि निरंजन आवटी यांचा जोरदार प्रचार सुरू आहे। दत्त कॉलनी पश्चिम मध्ये घर टू घर प्रचार करण्यात येत आहे। भाजपच्या उमेदवारांच्या या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। भाजपचा हा बालेकिल्ला असून कोट्यवधी रुपयांची विकास कामे या प्रभागात करण्यात आली आहेत। पदयात्रा काढून मतदारांशी संपर्क करण्यात येत आहे। सौ प्रज्ञा निरंजन आवटी, स्नेहा वाटवे, जयश्री गाडगीळ, अनघा कुलकर्णी, ज्योती आवटी, प्राची फाटक, नाना शिरोळे, गिरीश देसाई, अनिता राऊटे, पांडुरंग कोरे, राजेंद्र नातू, महेश फोंडे, अथर्व शेट्टे, संजय चौगले, बाळासाहेब जाधव आणि भाजपचे कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले आहेत। मी वार्ड क्रमांक 4 मधला एक मतदार असून गेली अनेक वर्ष या ह्याच्यातनं अनेक नगरसेवक निवडून आले आणि हे 4 जे उमेदवार उभारलेले आहेत ते माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत व काम करणारे आहेत। त्यांच्यासाठी आम्ही दिवसभर हा प्रचार करतो आणि दिवसभर आम्ही असं पायी हिंडून त्यांच्या मागे प्रचार करून लोकांना हे म्हणजे लोकांना सांगतो की बाबा मतदान करा कमळाला। गेली 5 वर्ष आदरणीय निरंजन आवटी साहेब या प्रभागाचे नगरसेवक आहेत। त्यानंतर त्यांना स्टँडिंग कमिटी चेअरमन पद मिळालं आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी प्रभाग क्रमांक 4 साठी अनेक कामं केली। रस्ते असतील, पाणी असतील, ड्रेनेज असतील, लाईटची सुविधा पुरवणे असेल, रस्त्यांचं चौकांचं सुशोभीकरण असेल, अशी कित्येक कामे त्यांच्या मार्फत झाली आहेत। त्याचप्रमाणे त्यांनी अनेक ठिकाणी बोरसुद्धा मारून दिलेले आहेत स्वतः। या पलीकडे जाऊन यावेळी प्रभाग क्रमांक 4 साठी आम्हाला महिला सक्षमीकरणावरती भर द्यायचा आहे आणि महिलांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना त्यांच्या आत्मनिर्भर बनवण्यासाठी, त्यांना सक्षम बनवण्यासाठी आमचं यावेळीचं व्हिजन असणार आहे आणि त्यांच्या कलेचा उपयोग त्यांना स्वतःचा इन्कम सोर्स अवेलेबल करून देऊन त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करण्यावरती आमचा यावेळी भर असणार आहे। दिनांक 15 रोजी सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेची निवडणूक होत आहे आणि त्या माध्यमातून आज आम्ही प्रचाराचा जोर लावलेला आहे। प्रभाग क्रमांक 4 मध्ये भारतीय जनता पक्षाचे 4 सक्षम आणि अभ्यासू असे उमेदवार पक्षानं दिलेले आहेत आणि मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला इथं मिळतोय। मान्य संदीप आवटे असतील, निरंजन आवटे असतील, सुरेश बापू आवटे असतील, पांडुरंग कोरे असतील, यांनी विकासाची प्रचंड कामं इथं केलेली आहेत। त्यामुळं इथल्या नागरिकांना फारसं काही वेगळं आम्हाला सांगायला लागत नाही। त्यांच्या पुढच्या ज्या काही मागण्या आहेत त्यासुद्धा फारशा अशा अवघड नाहीत आणि त्या आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू अशाच मागण्या आहेत। आता जे व्हिजन आमचं आहे की केंद्रातनं आणि राज्यातनं खूप चांगल्या योजना वयोवृद्ध लोकांसाठी असतील, महिलांसाठी असतील, तरुणांसाठी असतील, शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतील, अशा ज्या योजना तळागाळात पोचत नाहीत त्यासाठी आम्ही एक इथं मध्यवर्ती सेंटर निर्माण करून त्या योजना प्रत्येकापर्यंत पोचवून त्याचा लाभ त्यांना घेता येईल असे आमचा प्रयत्न असणार आहे। आणि त्याचप्रमाणे इथं आज आपण जर बघितलं तर पूर्वी आपल्याला रॉकेलच्या आणि याच्या रांगा लावाव्या लागत होत्या। आज उज्ज्वला योजनेमुळे, गॅस योजनेमुळे सगळ्या महिलांना अतिशय सोपं झालं आहे। मिरजेतला सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे महिला स्वच्छतागृहांचा, तो अनेक महिन्यांपासून आम्ही लावून धरला आहे आणि निश्चितच ह्या निवडणुकीनंतर सर्वप्रथम तो प्रश्न सोडवला जाईल आणि या प्रभागातील तसेच मिरज नगरातील, शहरातील सगळीच ठिकाणी एक चांगला विकास होऊन ज्याप्रमाणे सांगली म्हणजे चांगली असं म्हटलं जातं आहे तसंच मिरजेचा सुद्धा त्यामध्ये समावेश होईल याची आम्ही नक्की ग्वाही देतो। हिरकणी न्यूज करिता संपादक नजीर शेख, मिरज। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।